ही भाजपची अवलाद आहे ना, ही आता पगारी मतदार तयार करते, पगारी मतदार। आपल्याला महाराष्ट्राने ठरवायचंय की आपण भाजपचे पगारी मतदार होणार की स्वाभिमानी मतदार व्हायचंय, हे आता तमाम महिलांनी ठरवायचंय। कारण पंतप्रधान तिकडे बसलेत। आज माझी अशी अपेक्षा होती की सर्व कामं रद्द करून एक फुल आणि दोन हाफ जे आपल्याकडे आहेत, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री, हे तिकडे दिल्लीत जाऊन बसायला पाहिजे होते की माझा महाराष्ट्र आज बुडतोय, अतिवृष्टीमध्ये भिजून चाललाय, जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे। सगळे निकष बाजूला ठेवून केंद्राकडून आम्हाला भरघोस मदत द्या, 10,000, 20,000, 25,000 कोटी रुपये आम्हाला द्या। पण पंतप्रधानांना प्रस्ताव पाहिजे। देवेंद्र फडणवीसांचा अभ्यास सुरू आहे। अभ्यास होईपर्यंत त्यांना माहिती आहे की लोक विसरून जातात। जरा थोडंसं काहीतरी हातावर टिकवलं की निवडणुका आपण पार पाडू, मग काय बसले बोंबलत। बिहारमध्ये निवडणुकांच्या तोंडावरती पंतप्रधान तिथल्या महिलांच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये त्यांनी टाकलेत। जवळपास किती? 10,000 कोटी रुपये। 10,000 कोटी काय प्रस्ताव आला होता बिहारमधून? तिकडे निवडणुका असल्यानंतर प्रस्तावाची गरज नाही। तुम्हाला मतं विकत घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, पण उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्रासाठी द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत, हा माझा जाहीर आरोप आहे। गेल्या निवडणुकीत सुद्धा मोदी तिकडे गेले होते आणि लिलाव केला, बिहार के लिए मैं पैकेज देना चाहता हूं, कितना दे दूं? 50,000 दे दूं कि 70,000? 70,000 दे दूं कि 90,000? आणि करत 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 1.25 लाख कोटी रुपये त्यांनी तिकडे जाहीर करून टाकले होते। 1.25 लाख कोटी मिळाले की नाही मिळाले बिहारच्या जनतेला माहिती। म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत, पण तुम्हाला महाराष्ट्राला, तुम्ही महाराष्ट्रावरती अन्याय करताय। अन्याय तुमच्या मनामध्ये आहे, महाराष्ट्रावरती सूड घ्यायचंय तुम्हाला। हे जे राजकारण चाललेलं आहे, म्हणून मी जे काय म्हटलं की भाजप आणि सरकार यांचा सुतराम संबंध नाहीये, सुतराम संबंध नाहीये। याला प्रत्येक गोष्टीमध्ये महोत्सव साजरे करायचे, बचत महोत्सव, बचतोत्सव। जीएसटी कमी केला, लावला कोणी होता? नेहरूने लावला होता। नेहरूने लावला होता का जीएसटी? मग गेले 8 वर्ष तुम्ही लुटलात संपूर्ण देशाला। 125 लाख कोटी रुपये तुम्ही तिकडे खिशात घालून बसलात। म्हणजे मला तो राजेश खन्नाचा पिक्चर आठवला, कुठला तो आज का एमएलए का काहीतरी पिक्चर आहे। त्याच्याकडे काही हॉटेलवाले येतात आणि सांगतात की अमुक एका पदार्थाची किंमत वाढवायची। ते सगळे म्हणतात अहो किंमत वाढवली तर लोक बोंबलतील। तुले कितना चाहते हो? नहीं दुगना करना चाहता हूं। नहीं ठीक है आप तिगना कर दो, तिप्पट करा। सगळे आजूबाजू सांगतात तो तिप्पट काय लोक रस्त्यावरती उतरतील? आपण राजेश खन्ना मुख्यमंत्री असतो, सांगू उतरने दो, लोग रस्ते पे उतरेंगे, आंदोलन करेंगे, तोडफोड होईल, मग लोक माझ्याकडे येतील, मग मी हॉटेलवाल्यांना बोलवीन आणि त्यांना सांगेन तिप्पट नाही तुम्ही दुप्पट करा। त्यांचंही काम झालं आणि आपलंही काम झालं। या पद्धतीने तुम्ही सरकार चालवताय।